भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाज एक निष्ठाच्या पाठीशी राहिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंतर गट पडल्यानंतरही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी एकनिष्ठपणे संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज आजपर्यंत राहिला। पण आज विदर्भातून अपेक्षा वाढलेल्या आहेत मातंग समाजाच्या की गेल्या 60 वर्षापासून मातंग समाजाचा विदर्भातून विचार केलेला नव्हता, पण एक मात्र शरदचंद्रजी पवारांनी विचार केला आणि तिरोडा मतदारसंघातून पहिली मातंग समाजाला हरीश मोरे यांच्या माध्यमातून पहिली उमेदवारी विधानसभेतून दिली आणि निवडून आणलं। मातंग समाजाने एकनिष्ठ राहून मतदान केलं। तसंच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून एकनिष्ठ राहून जर शरदचंद्रजी पवार साहेबांनी मूर्तिजापूर मतदारसंघातून जर दयारामजी घोळे साहेबांना जर उमेदवारी दिली विधानसभेची, तर संपूर्ण मातंग समाज एका आईचं बाळ म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागं एकनिष्ठ राहील आणि विजयी करू, असं राष्ट्रवादीची सत्ता आणू, महाविकास आघाडीची सत्ता आणू, हा आमचा निर्णय आहे, संकल्प आहे। भाऊ, याच्यामध्ये आपण सांगितलेल्या मातंग समाजाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही, शरद पवार साहेब न्याय देतील, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे घोळे साहेब? आम्हाला त्यांचा शरद पवार साहेबांचा एक तत्व एक निष्ठ असल्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। तुम्ही पक्षामध्ये जोपर्यंत चांगलं कार्यकारिणीमध्ये काम करत होते तोपर्यंत आपल्या समाजाला तुम्ही सोबत घेऊन पक्षाच्या वाढीसाठी तुम्ही सहकार्य केले, तर आता आपलं काय मागणं आहे साहेब? आता एकच मागणी आहे, मातंग समाजाला विधानसभेची उमेदवारी मिळावी एवढीच आमची विनंती राहील त्यांना। या 15 वर्षात उपेक्षित मातंग समाज अजूनही राष्ट्रवादी सोबत आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत संपूर्ण मातंग समाज इथं त्यांच्या विचारानं चालतो आहे। आज रोजी या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे। या विधानसभेच्या निवडणुकीला आदरणीय दयारामजी घोळे अजूनसुद्धा पक्षासोबत एकनिष्ठ असून पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेबांचे काम सातत्याने करत आहे। यावर्षीसुद्धा या संधीचं सोनं करण्याची संधी यांना मिळाली, तर या वेळेस चित्र मातंग समाजाच्या या संपूर्ण ताकदीने या समाज पाठीशी राहील अशी ग्वाही देतो।